हाय मैत्रिणींनो, रुचिरा खवयामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे शिरा. शिरा म्हटले आपण शिऱ्यासाठी लागणारे साहित्य. 1 वाटी आपण रवा घेतलाय, त्याच्यात 1 वाटी आपण दूध टाकून भिजत ठेवूया. वाटी रवा घेतलाय, 1 वाटी दूध टाकून आपण भिजत ठेवूया. तुमच्याजवळ वेळ नसेल तर 15 मिनिटं पण ठेवू शकता. आपण आता हे रवा 1 वाटी घेतला तर तो आपण अर्धा तास भिजवून ठेवला. त्याच्यात आपण दूध टाकून ठेवलं होतं 1 वाटी आणि आता तो छान फुलून आला आहे बघा. आणि तूप घेतले पाऊण वाटी, दूध घेतले 1 वाटी, अर्धी वाटी साखर घेतली. तुम्हाला गोड हवं असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही आणखी वाढवू शकता. आणि किसमिस, बदाम आणि काजू. आता आपण तूप टाकूया कढईत, तळून घेऊया. बदाम, किसमिस आणि काजू हे पहिले तळून घेऊया. आता आपण आणखी तूप टाकू. जे आपण अर्धी वाटी घेतलं होतं तूप तेच वापरू. पण ठेवलं होतं. तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही 15 मिनिटं पण भिजवू शकता. आता आपण हे कढईत टाकूया. हा सगळं आपण आता रवा भिजवलेला त्याला आपण अजून त्याला 5 मिनिटं आपल्याला असं परतून घ्यावं लागेल. असं थोडासा कलर पण चेंज होतो. तोपर्यंत 5 मिनिटं आपण असं छान व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं आणि सुटत जातो, मोकळा होतो. तेव्हा म्हणजे समजायचं की आपला शिरा चांगला भाजला गेला आहे, कच्चा राहत नाही. आपला ना रवा एकदम मोकळा होत झाला आहे, म्हणजे आपला रवा चांगला भाजला गेला आहे. आणि थोडा कलर पण चेंज होतो त्याचा. काढून घेऊया. कढईत तूप टाकलं थोडं आणि ह्या आपण साखर घेतली ती अर्धी वाटी, ती आपण कॅरेमेल करून घ्यायची. त्याचा कलर चेंज होईस्तोपर्यंत वितळून द्यायची. आता आपण साखरेचा कलर, आता आपण त्याच्यात गॅस स्लो करायचा आणि दूध टाकूया आणि हलवून घेऊया. आणि याच्यात आता करून घेतला होता तो टाकायचा आणि गॅस स्लो ठेवायचा. छान झालं आहे शिरा. आपण याच्यात गूळ नाही वापरला आहे, आपण आता ते टाकूया आणि आता छान परतो. एकदम छान झाला आहे आपला वेगळ्या पद्धतीने केलेला हा एकदम टेस्टी माव्यासारखा रवादार जाळी, एकदम मऊ लुसलुशीत असा छान झाला आहे. टेस्टी तो एकदम माव्यासारखाच लागतो. मी नक्की अशा पद्धतीने करून या. आता सण सुरू चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि धन्यवाद.